क्वेश्चन आहे इफ cos 2 अल्फा इक्वल टू 3 cos 2 बीटा -1 डिवाइडेड बाय 3 minus cos 2 बीटा. cos 2 alpha equal to 3 cos 2 beta minus 1 divided by 3 minus cos 2 beta. And one more relation is given in the question. Tan alpha equal to k into tan beta, and we have to find the value of k. दोन रिलेशन दिलेले आहेत आपल्याला. हे एक cos 2 अल्फा आणि दुसरं tan अल्फा इज इक्वल टू k इंटू टॅन बीटा. के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. या के च्या व्हॅल्यूसाठी ऑप्शन्स दिलेले आहेत. 1, त्यानंतर √3, √2 आणि नन ऑफ दीज. या प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहेत. म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यूज आहेत के या कॉन्स्टंटच्या. आता यासाठी क्वेश्चनमध्येच महत्त्वाची हिंट आहे. जे दोन रिलेशन दिलेत त्यातल्या एका रिलेशनमध्ये आहे 2 अल्फा आणि 2 बीटा म्हणजे डबल अँगल आहेत, आणि दुसऱ्या रिलेशनमध्ये आहेत अल्फा आणि बीटा म्हणजे सिंगल आहे. आपल्याला जर दोन्ही रिलेशन वापरायचे असतील तर याचा अर्थ एकतर ह्या 2 अल्फा आणि 2 बीटाला अल्फा आणि बीटामध्ये म्हणजेच डबलला सिंगलमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल किंवा या सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. कन्व्हिनियंट काय तर डबल अँगलचे आपल्याकडे फॉर्म्युले असतात. डबल अँगलचे फॉर्म्युले आपण वापरू शकतो. आणि आणखी एक अल्फा आणि बीटा मधलं म्हणजे सिंगल अँगल मधलंच रिलेशन तयार करू शकतो. यात एकच एम आपला आहे की या टर्मला या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं. आपल्याला आन्सर मिळून जाईल. आणि यासाठी यूज करायचे कॉसचे डबल अँगल फॉर्म्युले. मग cos 2 थीटा, cos 2 थीटाचा काय फॉर्म्युला असतो? 2 cos square theta minus 1. 2 cos square theta minus 1. आणखी 1 minus 2 sin square theta. 1 minus 2 sin square theta. आणखी cos square theta minus sin square theta. cos square theta minus sin square theta. cos 2 थीटाचे हे 3 रिझल्ट्स आहेत आपल्याकडे. 2 cos square theta minus 1, 1 minus 2 sin square theta आणि cos square theta minus sin square theta. 3 पैकी कुठला रिझल्ट कशा प्रकारे याच्यामध्ये यूज करणं कन्व्हिनियंट राहू शकतं हे महत्त्वाचं आहे. कुठला रिझल्ट वापरावा, कुठला रिझल्ट वापरायचा? येस, विच वन इज कन्व्हिनियंट? यातला कुठला यूज करून पाहिलाय तुम्ही? Yes. फर्स्ट वन. काय कारण? सगळे कॉस कॉस दिसत आहेत, मग कॉसचा वापरू.
बरोबर आहे. फर्स्ट थिंग, यातला कुठलाही रिझल्ट वापरला तरी चालणार आहे. महत्वाचं आहे की सोपं कुठल्या रिझल्टने जाईल, त्यातल्या त्यात मोर कन्व्हिनियंट कुठला राहील, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. इवन या 3 रिझल्टच्या व्यतिरिक्त कॉस 2 थिटा याचा आणखी एक रिझल्ट पण आहे इन टर्म्स ऑफ टॅन. कॉस 2 थिटा इन टर्म्स ऑफ टॅन थिटा. साइन 2 थिटा आणि कॉस 2 थिटाचे रिझल्ट इन टर्म्स ऑफ टॅन थिटा असतात. काय असतात? Cos 2 theta is equal to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. Cos 2 theta is equal to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. Sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta. Sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta. Cos 2 theta is equal to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. And tan 2 theta is equal to 2 tan theta upon 1 minus tan square theta. बरोबर आहे? Yes. एकदा आपण कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करून पाहणार आहेत, काय इफेक्ट होतो. टॅन ची तर डायरेक्ट हिंट आहे, दिसतच आहे की जी टर्म आपल्याला पाहिजे ती टॅनच्या स्वरूपात पाहिजे, टॅनच्या फॉर्ममध्ये त्याचा रिझल्ट यायला पाहिजे. कॉसचं कन्व्हर्जन टॅनमध्ये करायचं असेल तर हा फॉर्म्युला आपल्याकडे डायरेक्ट अवेलेबल आहे, परंतु मोस्ट ऑफ द टाइम्स तो वेळेवरती नाही आठवत. पहिला फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 आपण यूज करून बघा काय होत आहे. कॉस 2 अल्फालाच आपण 2 cos स्क्वेअर थिटा म्हणजे 2 cos स्क्वेअर अल्फा मायनस 1 असं लिहिलं. त्यानंतर 3 मल्टीप्लाइड बाय कॉस 2 बीटालाच 2 cos स्क्वेअर बीटा मायनस 1 हा फॉर्म्युला वापरला आणि पुढे असलेला जो -1 आहे तो -1 ॲज इट इज ठेवला, डिवायडेड बाय 3 मायनस पुन्हा ब्रॅकेट 2 cos स्क्वेअर बीटा मायनस 1. ओके, आता यामध्ये सिम्प्लिफिकेशन, लेफ्ट साइड सध्या ॲज इट इज 2 cos स्क्वेअर अल्फा मायनस 1, राईट साइड 3 मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला, 3 ने जर मल्टिप्लाय केलं या दोन्ही टर्मला तर 3 × 2 म्हणजे 6 cos स्क्वेअर बीटा -3 आणि पुढे -1 तसाच, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 3 मायनस ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय, हा मायनस दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल, -2 cos स्क्वेअर बीटा आणि मायनस प्लस 1 होईल. ओके, हा जो मायनस आहे तो ह्या -1 ला मल्टिप्लाय झाला तो +1 होईल. लेफ्ट साइडची टर्म पुन्हा ॲज इट इज 2 cos स्क्वेअर अल्फा मायनस 1, राईट साइडला
6 cos square बीटा मायनस 4 डिवायडेड बाय 3 प्लस 1 म्हणजे 4 4 मायनस 2 cos square बीटा. त्यानंतर पुढे काय करणार आता, नेक्स्ट स्टेज न्यूमरेटरहून 2 कॉमन घेता येऊ शकतो, डिनॉमिनेटरहून 2 कॉमन घेता येऊ शकतो. तो 2 कॉमन घेऊन कॅन्सल करता येऊ शकतो आपला दोन्ही ठिकाणाहून. म्हणजे पुन्हा एकदा लेफ्ट साइड ॲज इट इज 2 cos square अल्फा मायनस 1. राईट साईडच्या न्यूमरेटरहून 2 कॉमन घेतला तर शिल्लक राहील 3 cos square बीटा मायनस 2 आणि डिनॉमिनेटरहून 2 कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहील 2 मायनस cos square बीटा. यात हे 2 2 कॅन्सल झाले, 2 कॅन्सल झाला दोन्ही ठिकाणचा. त्यानंतर पुढं काय करणार आता, त्याचा काय उपयोग होणार. उलट ते कॉस अल्फा कॉस बीटा मल्टिप्लिकेशनमध्ये गेले तर आणखी टर्म कॉम्प्लिकेटेड होईल. मेन थिंग आपल्याला आहे की टॅन अल्फा आणि टॅन बीटा ह्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. ते कुठं होत आहे, ते होत नाही आहे, ते महत्त्वाचं आहे. म्हणून फॉर्म्युला सिलेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. यात आपण हा जो 1 आहे लेफ्ट साईडचा -1 तो राईट साईडला घेतला तर टर्म येईल 2 cos square अल्फा इक्वल टू 3 cos square बीटा मायनस 2 डिवायडेड बाय 2 मायनस cos square बीटा प्लस 1. -1 जो आहे तो राईट साईडला घेतला +1 होईल इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन 1चा डिनॉमिनेटर 1च क्रॉस मल्टिप्लाय केले काय येईल 3 cos square बीटा -2 प्लस 2 मायनस cos square बीटा डिवायडेड बाय 2 मायनस cos square बीटा. इथे -2 प्लस 2 कॅन्सल होईल न्यूमरेटरला इक्वल टू 3 cos square बीटा मायनस cos square बीटा 3 cos square बीटा मायनस cos square बीटा. तो काय शिल्लक राहिला डिवायडेड बाय 2 मायनस cos square बीटा. इथे 2 मायनस cos square बीटा आहे पण लेफ्ट साईडला आहे 2 cos square अल्फा. आता यामध्ये हा 2 आणि न्यूमरेटरचा हा 2 आपण कॅन्सल करू शकतो. हे 2 आणि 2 कॅन्सल करता येऊ शकतील. हे जर कॅन्सल केले तर टर्म येईल cos square अल्फा इक्वल टू cos square बीटा अपॉन 2 मायनस cos square बीटा. ओके, आता आपण हा फॉर्म्युला सिलेक्ट केलाय तर आपल्याला याच्या एंडला जाणंच आहे.
कदाचित आपण याच्याऐवजी वेगळा फॉर्म्युला सिलेक्ट केला असता हाच, तर आपण डायरेक्ट टॅनमध्ये एंटर होत होतो, हे लक्षात घ्या. जर आपण टॅनचा फॉर्म्युला यूज केला तर आपण डायरेक्ट टॅनमध्ये एंटर होतो, पण आपण कॉसचा फॉर्म्युला सिलेक्ट केला आहे. आपल्याला त्याला सोडवता यायला पाहिजे. पुढं काय करता येईल? पुढे आपल्याला टॅनपर्यंत जायचं आहे. कसं जाणार? साइन स्क्वायर अल्फा ज्यादा लगेगा cos स्क्वायर अल्फा. त्यापेक्षा सिंपल वे असा आहे, दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घ्या. दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेतला तर लेफ्ट साईडला येणार 1 cos स्क्वेअर अल्फा आणि राईट साईडला येणार 2 cos स्क्वेअर बीटा cos स्क्वेअर बीटा. हे जास्त कन्व्हिनियंट आहे. याचा काय बेनिफिट आहे बघा. आता लेफ्ट साईडला जो 1 cos स्क्वेअर अल्फा आहे त्याला आपण सेक स्क्वेअर अल्फा लिहू शकतो, बरोबर. आणि सेक स्क्वेअरला टॅन स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट करण्याची डायरेक्ट आयडेंटिटी आहे. सेक स्क्वेअरलाच पुढच्या स्टेपला आपण 1 tan स्क्वेअर अल्फा असं लिहू शकणार आहे. ओके. पण त्यापूर्वी राईट साईडचं काय होणार? या रेसिप्रोकलचा काय बेनिफिट झाला? इथे आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये सबट्रॅक्शन असल्यामुळं सेपरेट करता येणं शक्य नव्हतं. आता आपण हा डिनॉमिनेटर सेपरेट घेऊ शकतो. 2 ला सेपरेट घेणार आणि याला पण सेपरेट घेणार. डिनॉमिनेटर जर सेपरेट घेतला तर 2 cos स्क्वेअर बीटा मायनस cos स्क्वेअर बीटा cos स्क्वेअर बीटा सेपरेट घेतल्यानंतर काय होणार? तो कॅन्सल होईल, 1 येईल, बरोबर आहे. त्यानंतर परत एकदा सेक स्क्वेअर अल्फा तसाच ठेवू आपण. 2 इंटू हा जो 1 cos स्क्वेअर अल्फा आहे, cos स्क्वेअर बीटा आहे, 1 cos स्क्वेअर बीटालाच आपण सेक स्क्वेअर बीटा असं लिहू शकतो, -1 तसाच. आता टॅन मध्ये कन्व्हर्ट करा. सेक स्क्वेअर अल्फालाच काय लिहिता येईल? 1 tan स्क्वेअर अल्फा. राईट साईडला 2 मल्टिप्लाइड बाय सेक स्क्वेअर बीटालाच 1 tan स्क्वेअर बीटा आणि -1 तसाच. ओके. त्यानंतर 1 tan स्क्वेअर अल्फा इक्वल टू, आता हा 2 ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे 2 tan स्क्वेअर बीटा, पुढचा -1 तसाच. आता यामध्ये हे 2 1 येणार, तो 1 आणि हा लेफ्ट साईडचा 1 कॅन्सल होणार, बरोबर आहे. कारण हा पण 1 राईट साईडला गेला तर मायनस होईल. हा -1, हा -1, -2 आणि हा +2 म्हणजे टर्म आली tan स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 2 tan स्क्वेअर बीटा. आपल्याला पाहिजे tan अल्फा tan बीटा. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेतलं तर tan स्क्वेअर अल्फाचं स्क्वेअर रूट tan अल्फा, 2चं स्क्वेअर रूट √2 आणि tan स्क्वेअर बीटाचं स्क्वेअर रूट tan बीटा. यामध्ये
टॅन अल्फा इज इक्वल टू के इंटू टॅन बीटा या फॉर्ममध्ये तो आला, म्हणजे के ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? √2. ओके, त्यामुळे या तीनपैकी कोणताही फॉर्म्युला यूज केला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, नाही असं नाही. पण जर आपण त्याऐवजी हा फॉर्म्युला यूज केला असता तर कॉसमधून आपण डायरेक्ट टॅनमध्ये कन्व्हर्ट झालो असतो. म्हणजे आता बघा हा फॉर्म्युला यूज करून काय होईल ते. टर्म दिलेली आपल्याला cos 2 अल्फा इज इक्वल टू 3 cos 2 बीटा माइनस 1 डिवाइडेड बाय 3 माइनस cos 2 बीटा. आता जर आपण त्यामध्ये cos 2 थिटाचा टॅन वाला फॉर्म्युला यूज केला तर काय होईल पहा. एकदम 3 ते 4 स्टेप मध्येच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. त्यात cos 2 अल्फा म्हणजेच 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. राईट साईडला 3 इंटू 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा मायनस 1 डिवाइडेड बाय 3 मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. या फॉर्म्युल्यामध्ये एकच फक्त इश्यू येणार, तो म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन व्यवस्थित यायला पाहिजे. म्हणजे इथे 1चं डिनॉमिनेटर आपण 1 टाकू, 3चं डिनॉमिनेटर 1. आधी राईट साईडचंच कॅल्क्युलेशन करून घेऊ, लेफ्ट साईड तशीच ठेवू. राईट साईडचं कॅल्क्युलेशन करताना हा 3 मल्टिप्लाय होणार न्यूमरेटरला आणि त्याचं क्रॉस मल्टिप्लाय 1 सोबत. 1चा तर काही इफेक्ट होणार नाही, म्हणजे 3 मायनस 3 टॅन स्क्वेअर अल्फा आणि हा मायनस 1 जो आहे तो इथं मल्टिप्लाय होणार. मायनस 1 इथे मल्टिप्लाय झाला तर मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. येस येस बीटा आहे, बरोबर. या ठिकाणी बीटा आहे राईट साईडला, करेक्ट. हे सगळे बीटामध्ये कन्वर्ट होतील. ओके, त्यानंतर डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लाय, हा 3 मल्टिप्लाय होईल 1 प्लस टॅन स्क्वेअर बीटाला, म्हणजे टर्म येईल 3 प्लस 3 टॅन स्क्वेअर बीटा आणि 1 मल्टिप्लाय होईल इथे मायनस पण मल्टिप्लाय होणार आहे. 1 आणि मायनस दोन्ही मल्टिप्लाय होतील इथे, म्हणजे मायनस 1 प्लस टॅन स्क्वेअर बीटा डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर बीटा. आता यामध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर बीटा 1 प्लस टॅन स्क्वेअर बीटा कॅन्सल झाले. शिल्लक काय राहील राईट साईडला
3 मायनस 1 म्हणजे 2 मायनस 3 टॅन स्क्वेअर बीटा मायनस टॅन स्क्वेअर बीटा मायनस 3 मायनस 1 मायनस 4 टॅन स्क्वेअर बीटा डिवाइडेड बाय 3 टॅन स्क्वेअर बीटा प्लस टॅन स्क्वेअर बीटा फोर टॅन स्क्वेअर बीटा आणि 3 मायनस 1 प्लस 2 ओके. म्हणजेच फायनली आता लेफ्ट साईडची टर्म आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा आणि राईट साईडची टर्म आहे. राईट साईडच्या टर्ममध्ये यातनं 2 कॉमन येईल, डिनॉमिनेटरहून 2 कॉमन येईल. 2 कॉमन घेतला तर काय येईल न्यूमरेटरला 1 minus 2 tan square beta. 1 मायनस 2 टॅन स्क्वेअर बीटा आणि डिनॉमिनेटरहून 2 कॉमन घेतला 2 टॅन स्क्वेअर बीटा प्लस 1. इथे हे 2 2 कॅन्सल झाले. ओके. आता या स्टेजला ए मायनस बी अपॉन ए प्लस बी इक्वल टू सी मायनस डी अपॉन सी प्लस डी अशा फॉर्ममध्ये टर्म असेल तर आपण मोर कन्व्हिनियंटली एक स्टेप वापरू शकतो इझिली. ती म्हणजे कॉम्पोनंडो डिव्हिडंडो. बरोबर आहे. कॉम्पोनंडो डिव्हिडंडो जर वापरला तर तो क्विकली आपल्याला रिक्वायर्ड रिझल्ट मिळून जाईल. कॉम्पोनंडो डिव्हिडंडो म्हणजे काय, न्यूमरेटरला लिहायचं आहे न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर. मग न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर म्हणजे 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. वन मायनस टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला त्यांचंच सबट्रॅक्शन घ्यायचं आहे म्हणजे याच्यामधून हा मायनस करायचा आहे. काय होईल 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा आणि हा आता मायनस करायचा आहे म्हणजे दोघांचंही चिन्ह बदलणार म्हणजे -1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा. सिमिलरली राईट साईडला तसंच न्यूमरेटर 1 मायनस 2 टॅन स्क्वेअर बीटा हा न्यूमरेटर लिहिला प्लस डिनॉमिनेटर म्हणजे प्लस 2 टॅन स्क्वेअर बीटा प्लस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला त्यांचंच सबट्रॅक्शन म्हणजे 1 मायनस 2 टॅन स्क्वेअर बीटा आणि हा मायनस करायचा आहे म्हणजे -2 टॅन स्क्वेअर बीटा -1. कॉम्पोनंडो डिव्हिडंडो. यात सिम्प्लिफिकेशनमध्ये आता काय होईल मायनस टॅन स्क्वेअर अल्फा प्लस टॅन स्क्वेअर अल्फा कॅन्सल
+1 -1 कॅन्सल, -2 tan स्क्वेअर बीटा +2 tan स्क्वेअर बीटा कॅन्सल. कोण कोणासोबत कॅन्सल झाला हे बघा. आणि +1 -1 कॅन्सल. शिल्लक काय राहणार आहे टर्म? वन प्लस वन न्यूमरेटरला 1 + 1 2, डिनॉमिनेटरला -tan स्क्वेअर अल्फा -tan स्क्वेअर अल्फा -2 tan स्क्वेअर अल्फा. राइट साइडला 1 + 1 2, डिनॉमिनेटर -2 tan स्क्वेअर बीटा -2 tan स्क्वेअर बीटा. -4 tan स्क्वेअर बीटा. आणि मग यामध्ये आता हे 2 2 कॅन्सल होतील. हा 2 या 4 ला डिवाइड होईल. मायनस मायनस पण कॅन्सल होतील दोन्ही साईडचे. म्हणजे टर्म येईल 1 tan स्क्वेअर अल्फा = 1/2 tan स्क्वेअर बीटा. दोन्ही टर्म लेफ्ट राईटला शिफ्ट करा किंवा दोन्ही साईडचा परत रेसिप्रोकल घ्या. म्हणजे tan स्क्वेअर अल्फा = 2 tan स्क्वेअर बीटा. आणि स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडचं तर tan अल्फा = √2 tan बीटा. tan अल्फा = √2 tan बीटा. लाईकवाईज दोन्ही प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. फर्स्ट म्हणजे cos 2 थीटाचा 2 cos स्क्वेअर थीटा -1 हा रिझल्ट वापरून किंवा टॅनचा रिझल्ट वापरून पण. ओके. राईट डाऊन देन. आधी फर्स्ट मेथड लिहून घ्या, नंतर सेकंड मेथड.